नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. मधुभाऊंच्या दुसऱ्या केसची तारीख ही जवळच आलेली असते. तर अर्जुन हा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करत असतो आणि त्यासाठी तो प्रियाला देखील अडकवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या रात्री नक्की काय घडलं होतं हे सर्व प्रियाकडून ऐकून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. आता हे जेव्हा साक्षीला समजतं तेव्हा ती खूपच घाबरते. ती विचार करू लागते की ही प्रिया एक नंबरची मूर्ख मुलगी आहे. अर्जुनने जर तिला काही विचारलं तर ती पोपटासारखी बोलायला लागेल आणि त्या दिवशी मधुभाऊंनी नाही तर मीच तो खून केला होता हे सांगायला सुद्धा प्रिया कमी बघणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणून प्रिया अजूनच खूप घाबरते. साक्षी विचार करते की अर्जुनच्या हाती जर काही पुरावे लागले तर मला आयुष्यभर जेलमध्ये सडत बसावं लागेल. तेव्हा साक्षीला एक स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये अर्जुनने तिला जेलमध्ये टाकलेलं असतं आणि ते स्वप्न बघून ती खूपच घाबरते. लेडी इन्स्पेक्टरने तिला चाबकाचे फटके दिल्याचं देखील तिला आठवतं. त्यामुळे साक्षीला मात्र चांगलाच घाम फुटतो. साक्षी म्हणते की आता काहीही झालं तरी मला अर्जुनला थांबवायलाच हवं, कारण तो खूप हुशार वकील आहे आणि तो नेहमी सत्याची बाजू घेतो. साक्षी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि त्याचवेळी साक्षीच्या डोक्यात एक आयडिया येते. साक्षी लगेच अस्मिताला फोन करून तिच्या घरी बोलावून घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्मिता ही साक्षीच्या घरी येते आणि साक्षीला विचारते की काय काम आहे, मला का बोलवलं इथे. साक्षीला माहीत असतं की ही अस्मिता एक नंबरची मूर्ख बाई आहे आणि तिला सायली विरोधात खूपच राग आहे. आता ही अस्मिताच आपली मदत करू शकते. साक्षी सायलीला गोड गोड बोलून खाली बसवते आणि म्हणते की माझं तुझ्याकडे एक जरा महत्त्वाचं काम आहे, तू मला त्यामध्ये मदत करशील का. त्यावर अस्मिता विचारते की कसली मदत आणि मी काय म्हणून तुला मदत करू. साक्षी म्हणते की मी काय फुकट तुझ्याकडून काम करून घेणार नाही, तुला ह्या कामासाठी हवा तेवढा मोबदला द्यायला तयार आहे आणि तसंही तुझ्यासाठी हे काम खूपच सोपं आहे. तुला एकाच दगडात दोन पक्षी मारता येतील. तुला त्या सायलीचा बदला घ्यायचा आहे ना. अस्मिता म्हणते की हो, मला तर तिचा खूप राग येतो, भिकारडी कुठली. साक्षी म्हणते की मलाही तेच करायचं आहे. तिने माझ्या थोबाडीत मारून सगळ्यांसमोर अपमान केला होता. मग आता मी सुद्धा त्या सायलीचा बदला घेणार, तू फक्त मी सांगेल तेवढंच कर. साक्षी अस्मिताला तिचा सगळा काही प्लॅन सांगते. तो प्लॅन ऐकून अस्मिता देखील खूपच खुश होते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मधुभाऊंच्या केसची दुसरी तारीख असते. सायली सकाळी लवकर उठते आणि गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते की अर्जुन सरांना यश मिळू देत. बाप्पा, तुला तर माहिती आहे ना माझे मधुभाऊ निर्दोष आहेत, त्यांनी कोणाचाच खून केला नाहीये. जो माणूस कधी मुंगीसुद्धा मारण्याचा विचार करू शकत नाही, ज्या माणसाने अनाथ मुलांचा सांभाळ केला, आश्रमासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं, तो माणूस एखाद्या व्यक्तीचा खून कसा काय करू शकतो. आता तूच काहीतरी करू शकतो बाप्पा, माझ्या मधुभाऊंवर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस. सायलीचं हे बोलणं अर्जुन चोरून ऐकत असतो. त्यालाही फार वाईट वाटत असतं. तो सायलीला म्हणतो की मिस सायली, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, मी मधुभाऊंना निर्दोष सोडवणारच. त्यावर सायली म्हणते की खरंच ना अर्जुन सर, कारण आजकाल मला खूप भीती वाटते हो. अर्जुन सायलीला कोर्टात जाण्यासाठी तयार व्हायला सांगतो तर सायली होकार देऊन तिथून निघते. इकडे अस्मिता साक्षीने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे अर्जुन रूमच्या बाहेर जाण्याची वाट बघत असते. त्यानंतर काही वेळाने अर्जुन फोन आल्यामुळे बोलण्यासाठी बाहेर निघून जातो आणि ते बघून अस्मिता खूपच खुश होते आणि संधी साधून लगेच सायली आणि अर्जुनच्या बेडरूममध्ये जाते. गुपचूप अर्जुनच्या कारची चावी हातात घेते आणि लगेच तिथून बाहेर पडते. इकडे साक्षी अर्जुनच्या घरासमोर येते आणि अस्मिताला विचारते की काम झालं का. अस्मिता म्हणते की हो, काम तर झालंय, पण तुम्ही कुठे आहात, लवकर या ना. साक्षी सांगते की मी तुझ्या घराजवळच आहे, त्यामुळे लवकर खाली ये. अस्मिता लगेच खाली येते. साक्षी तिला विचारते की तू अर्जुनच्या गाडीची चावी आणली ना आणि मग दार उघड. अस्मिता मात्र खूपच घाबरत असते. साक्षी तिला म्हणते की तुझ्यात हिंमत नाही आहे का, चल माझ्याकडे चावी दे आणि कोणी येतं की नाही याकडे तू लक्ष ठेव. अस्मिता लगेचच ती चावी साक्षीकडे देते. साक्षी हँड ग्लोव्ज घालून अर्जुनची गाडी उघडते आणि एक विषारी इंजेक्शन कारच्या AC इंजेक्ट करते आणि अर्जुनच्या कारमधून सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स ती स्वतःच्या हातात घेते आणि म्हणते की अर्जुन, आता तू कोर्टापर्यंत पोहोचूच शकत नाही, याची मी सगळी तयारी करून ठेवली आहे. आता काहीही करून ही केस फक्त मीच जिंकणार आणि मधुभाऊला एकदाची जेल झाल्यानंतर मी त्या आश्रमाच्या जागी माझं हॉटेल काढून ती जागा बळकावणारच. आता जो कोणी माझ्या स्वप्नांच्या मध्ये येईल ना त्याला मी असंच आयुष्यातून उठवणार. सायली, तू तर खूपच अतिशहाणपणा करत होतीस ना, आता बघ मी तुला कसा धडा शिकवते ते.
आणि तुझ्या मधुभाऊंना सुद्धा कसं जेलमध्येच मारून टाकते ते. तू कधीच माझ्या शेपटीवर पाय ठेवण्याचा सुद्धा विचार करणार नाही. सायली तेवढ्यातच बाहेर येत असते. सायलीला बघून अस्मिता मात्र खूपच घाबरते. परंतु तेवढ्यातच कल्पना सायलीला आवाज देते आणि सायली आतमध्ये निघून जाते. तेवढ्यातच साक्षीचा अस्मिताला मेसेज येतो. अस्मिता तिला सांगते की आता काम झालं असेल तर लवकरात लवकर इथून निघून जा. आपल्याला जर इथं कोणी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हणत साक्षी अर्जुनच्या कारची चावी अस्मिताकडे देऊन लगेचच तिथून निघून जाते. सायली कल्पनाचे आशीर्वाद घेते तेव्हा कल्पना विचारते की सायली बाळा काय झालं, तू कुठे निघालीस का? सायली म्हणते की हो आई, आज मधुभाऊंच्या केसची 2री तारीख आहे आणि ही केस अर्जुन सर लढत आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता माझे मधुभाऊ निर्दोष सुटावे यासाठी तुम्ही देखील देवाकडे प्रार्थना करा. कल्पना म्हणते की सायली तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि अर्जुनच्या हातामध्ये ही केस आहे म्हटल्यावर तर टेन्शनच नाही. माझा अर्जुन खूप हुशार आहे आणि विजय हा नेहमी सत्याचाच होतो. हे ऐकून सायलीलाही बरं वाटतं. इकडे अर्जुन तयार होऊन बाहेर येतो आणि मोठमोठ्याने सायलीला आवाज देत असतो. सायली पटकन तिथे येते. अर्जुन तिला म्हणतो की तू अजून तयार झालीस की नाही, आपल्याला कोर्टात जायचंय. सायली म्हणते की हो सर मी तयार आहे. दोघंही जाण्यासाठी निघतात. परंतु कल्पना त्यांना अडवतच म्हणते की अरे नाश्ता करून तरी जा. अर्जुन म्हणतो की आई ऑलरेडी खूप उशीर झालाय, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर कोर्टात तर पोहोचावंच लागेल. तर कल्पना लगेच अर्जुन सायलीला दही साखर भरवत आशीर्वाद देते. तर मित्रांनो, मधुभाऊंच्या 2ऱ्या सुनावणीमध्ये अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करू शकेल की नाही हे आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.